अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय गिरणारी, जय शंकर. सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. आजच्या या भागामध्ये आपण जटाशंकर गिरनारच्या पायथ्याशी स्थित असलेल्या या अद्भुत अलौकिक आणि निसर्गाच्या कुशीमध्ये दडलेल्या लपलेल्या या स्थानाविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. हे ठिकाण आहे जुनागडमध्ये आणि जुनागडमधनं आपल्याला यायचं आहे गिरनार पायथ्याशी. गिरनार पायथ्याशी भवनाथ तलेठी या ठिकाणी आल्यानंतर आपण उडण खटोला अर्थात रोपवेच्या मार्गापाशी आपल्याला यायचं आहे. आणि रोपवेची तिकीटं ज्या ठिकाणी काढली जातात त्याच्या म्हणजे आता आपल्या रोपवेचं जी तिकीटं काढली जातात त्या उजव्या बाजूला आपल्या डाव्या बाजूला जाऊन आपण आतमध्ये जटाशंकर या मार्गाकडे जायचं आहे. जटाशंकर हे ठिकाण या ठिकाणी स्वयंभू शिवाचं शिवलिंग तयार झालेलं आहे आणि श्रावणामध्ये प्राकृतिकरित्या निर्माण झालेली जलधारा शिवाला सतत अभिषेक करत असते. जणू काही शिवाच्या जटेतनं निघालेली गंगा शिवाला स्वयंभू तयार झालेल्या शिवलिंगाला सतत अभिषेक करते. म्हणजे जटेतनं निघाली जलधारा अभिषेक करते, म्हणून या स्थानाला जटाशंकर असं नाव पडलेलं असावं. अतिशय सुंदर रमणीय आणि असं हे ठिकाण आहे. घनदाट जंगलामध्ये विसावलेलं ठिकाण आहे. आणि ह्या ठिकाण जेव्हा आपण ह्या ठिकाणाला भेट देतो त्या ह्या ठिकाणाच्या आपण प्रेमातच पडतो. आणि मी अगदी गॅरंटी देते की आपण जर पुन्हा एकदा भेट दिली तर आवर्जून पुन्हा आपण भेट द्यायला या ठिकाणी जरूर याल. मग आता आपण डाव्या बाजूने आतमध्ये निघालो. त्या ठिकाणी सुरुवातीला एक चेकपोस्ट आहे. त्या ठिकाणी जर आपल्याकडे काही प्लास्टिक असेल म्हणजे ज्या प्लास्टिकच्या काही वस्तू असतील त्या तिथे जमा कराव्या लागतील. आपल्याला प्लास्टिकची बॉटल असेल यूज अँड थ्रोच्या, ते तिथे नो प्लास्टिक झोन एरिया आहे. ते प्लास्टिक आपल्याला तिथे जमा करायला लागतं. बॅगा चेक होतात आणि बॅगा चेक झाल्या की मग आपण मस्त ह्या आध्यात्मिक ठिकाणाला, ऐतिहासिक पौराणिक महत्व असलेलं ठिकाणाला भेट देण्यासाठी आता आपण आतमध्ये जाणार आहोत. या ठिकाणाचं वैशिष्ट्य म्हणजे घनदाट अशा जंगलाच्या कुशीमध्ये असून सुद्धा या ठिकाणी जाण्यासाठी 500 पायऱ्या आहेत आणि त्या सुद्धा व्यवस्थित बांधलेल्या आहेत. त्या 500 पायऱ्या पार करून आपण जटाशंकर या ठिकाणी जाऊन पोहोचतो. हे ठिकाण जे आहे वर्षभर खुलं असतं. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे ठिकाण खुलं आहे. श्रावणामध्ये विशेष करून या ठिकाणी लोक येतात, कारण पावसामध्ये काय होतं, नैसर्गिकरित्या या ठिकाणी झरे तयार होतात. म्हणजे जलविहाराचा आनंद घेण्यासाठी अगदी बच्चे कंपनीसह अगदी अवघ्या भारतातनं लोक या ठिकाणी भेट द्यायला येतात. मोठ्या संख्येने भेट द्यायला येतात. म्हणजे श्रावणामध्ये विशेष करून लोक येतात. नंतर या ठिकाणी देव दिवाळी म्हणजे आता हा नोव्हेंबरचा महिना, ज्या 4 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता मी या ठिकाणी भेट द्यायला गेले होते. त्या देव दिवाळीच्या दरम्यान मोठ्या संख्येने लोक येतात. नंतर महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतात. तसे वर्षभर या ठिकाणी साधारण पौर्णिमेच्या आसपास लोक येतात. सोमवारच्या दिवशी लोक भेट द्यायला भाविक या ठिकाणी येत असतात. आणि मग आपण एक साधारणपणे 10 मिनिट चालल्यानंतर आपल्याला पायऱ्या सुरू होतात. दोन्ही बाजूनी घनदाट असं जंगल. कुठेही नजर फिरवली की झाडं संपतच नाही. पण आपल्याला एक काळजी घ्यायची की पायवाट सोडून आपण इकडे तिकडे जायचं नाही. घनदाट जंगल आहे, भुलभुलई आहे आणि आपण हरवू शकतो त्या जंगलामध्ये. आणि ह्या जंगलामध्ये हिंस्र शापद आहेत. आतापर्यंत कोणालाही त्यांनी त्रास दिलेला नाहीये, पण आपण काळजी घ्यायची आहे. आपण चालायला सुरुवात केली की आपल्याला पाण्याचे झरे दिसतात आणि सगळ्यात आनंद मिळतो ते उजवीकडे ज्या वेळेला आपण नजर टाकतो तर आपल्याला दिसतं ते समोर मोठा असा तो गिरनार पर्वत. अंबाजीचं मंदिर दिसतं, जैन मंदिर दिसायला लागतात आणि वरतून ये जा करणारे ते उडण खटोले, त्या रोपवेच्या कुपी आणि त्यांची ती लगबग बघून आपल्याला इतका आनंद होतो. मध्येच धुकं दाटलेलं दिसतं, मध्येच उजाडलेलं दिसतं, मध्येच अंधारलेलं दिसतं. म्हणजे हे निसर्गाचे हे सगळे वेगळे वेगळे खेळ चाललेले आपल्याला बघायला इतका आनंद मिळतो. ते ढगांची चाललेली पळापळ, त्यांची ती कॉम्पिटिशन बघून खूप आनंद होतो आणि गिरनार आपल्याला बघायला मिळतो.
हे दृश्य इतकं विलोभनीय आहे. स्वर्गीय सुख, आनंद आपल्याला देऊन जातो. म्हणजे त्या ज्या भवनात तलेटीपाशी इतकं गडबड, गोंधळ, दुकानं आहेत. नंतर खाद्यपदार्थांची दुकानं आहेत. त्या सगळा कोलाहल आहे. त्या कोलाहलामधनं जेव्हा आपण इकडे येतो जटाशंकर मार्गामध्ये जंगलात, एक वेगळी अशी आपल्याला अद्भुत अशी शांतता आपल्याला अनुभवायला मिळते आणि एक मस्तकाला वेगळंच आनंद, गारवा देऊन जाते ती शांतता. खूप बरं वाटतं आपल्याला. हेच म्हणजे त्या ठिकाणी म्हणणं योग्य आहे, की आपल्याला मस्तकाला जी शांतता हवी असते, जी मिळत नाही कधी आपल्याला या कोलाहलामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनात ती आपल्याला तिथे मिळते. आणि आम्ही चालायला सुरुवात केली. सुरुवातीला अगदी तो जे पायवाट आहे, त्या पायवाटेने जात असतानाच उजव्या बाजूला सुंदर असे 2 मोरांचं दर्शन आम्हाला झालं. ते मोर बघितले आणि इतका आनंद झाला, की इतक्या जवळून आतापर्यंत कधीच मोर बघितले नव्हते. आपण मोर बघतो ते प्राणी संग्रहालयांमधले आणि हे निसर्गाच्या कुशीमध्ये दडलेल्या अशा ठिकाणी अशी आपलं जणू काही स्वागत करायला आलेले ते मोर बघून खूप आनंद झाला. खूप म्हणजे इतकं त्याचं वर्णनच मी करू शकत नाही. आणि त्या मोर आणि आम्ही जसं जवळ जायला लागलो ती मोर मग त्यांना लक्षात आलं कोणीतरी येतंय. मग ती जंगलामध्ये आतमध्ये पळून गेली. ती किती वेळ ते दिसत होते त्यांची हालचाल आम्हाला ती ते बघून फार वेगळाच आनंद झाला. आणि मग आम्ही पुढे चालायला सुरुवात केली. त्या ठिकाणी आम्हाला पायऱ्या लागल्या आणि त्या पायऱ्या पण इतक्या छान बांधलेल्या आहेत आणि विरळ अशी आपल्याला दुकानं पण छोटी-छोटी लागतात. त्या ठिकाणी लिंबू सरबत, काही ठिकाणी मॅगी आणि असं फळं कापलेली काकडी, खरबूज, टरबूज असं आपल्याला त्या ठिकाणी विकायला असतं ते मिळतं. आणि इथं माकडं खूप आहे. मग आपण काळजी काय करायची, की हातामध्ये काही बॅग्स वगैरे खाऊचे पदार्थ, पेरू-बिरू होता आमच्या हातात, तो काढून घेतला माकडांनी. म्हणजे खाद्यपदार्थ आपण आपल्या हातात ठेवायचे आणि ते माकडं काढून घेतात. तसे ते माकडं खूप शांत आहे. काही अटॅक वगैरे करत नाही. नाहीतर काही ठिकाणची माकडं कशी चष्मा, गॉगल, मोबाईल हातातला काढून घेतात. पण ही माकडं तशी नाहीयेत. खूप माकडं आहेत. अगदी इतकी जवळ बसली होती काही माकडं, की म्हणजे माझ्या समोर जी व्यक्ती चालली होती त्याच्या अंगाला हात लावत होती ती माकडं. पण काही भीती वाटली नाही. मग आपण चालत-चालत तो स्वर्गीय आनंद घेत आपण जातो आणि एका ठिकाणी ते जे ओढा होता, त्या ओढ्याच्या बाजूला एक अशी दोरी लटकत होती आणि त्या दोरीवरती ती एक खारुताई मस्त खेळ खेळत होती आणि त्या दोरीमधले एक-एक धागे ती ओढून काढत होती ते लटकून. त्या दोरीला ती लटकलेली होती. ते बघताना पण फार आनंद झाला, की ही सगळी गंमत-जंमत आपण दैनंदिन जीवन जगत असताना हे सगळं आपल्याला बघायला नाही मिळत हो. आणि मग समोर त्या पायऱ्या आपल्याला दिसतात. त्या पायऱ्या 400 पायऱ्यांपाशी आपण ज्यावेळेला पोहोचतो, त्या ठिकाणी आपल्याला 2 मार्ग दिसतात. एक उजवीकडे जटाशंकरकडे जाण्याचा मार्ग आहे आणि 400 पायऱ्यांच्या पुढे ज्या वरच्या 100 पायऱ्या आहेत, तो तिकडे जातो हनुमान धारेकडे. मग ह्या हनुमान धारा जी आहे, त्या हनुमान धारेकडे जात असताना म्हणजे 100 पायऱ्या जेव्हा आपण पुढे आणि अजून बरीच वाट पुढे आहे. ती पण वाट अवघड आहे. त्याच्या आजूबाजूला अनेक गुफा लागतात आणि त्या गुफांमध्ये साधू, संत तप करत बसलेले आहेत. आणि महंत आहेत आणि तिथून आपल्याला गोमुखी गंगा म्हणजे अंबाजी पर्वत जो आहे गिरनारचा त्याच्या खाली गोमुखी गंगा आहे. तिथे ती वाट निघते आणि ती वाट सुद्धा अवघड आहे. बरेच जण गिरनार त्या वाटेने जातात. म्हणजे सकाळी 7 वाजता समजा किंवा त्याच्या आधी ही वाट सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हा मार्ग खुला असतो. जर का आपल्याला जटाशंकर मार्गे गिरनारला जायचं असेल, तर ह्या हनुमान धारेकडनं आपण 4-5 जणांचा तुमचा ग्रुप असेल, कोणी एखादा माहितगार व्यक्ती असेल, तर आवर्जून आपण या मार्गाने उजेडी जाऊ शकतो. आता आपल्याला हनुमान धारेकडे न जाता जटाशंकरकडे वळायचं आहे आणि जटाशंकर मार्गाकडे ज्यावेळेला आपण वळतो, तर पायऱ्याच नाहीयेत तिथे. एकदम मोठी-मोठी दगडं आहेत, ओबड-खाबड रस्ता आहे. मध्येच पाण्याचे झरे लागतात, एक छोटी नदी आहे. आता देवदिवाळीचे दिवस होते आणि पाऊस पडलेला होता. त्यामुळे त्या नदीला पाणी होतं. इतकं स्वच्छ पाणी, सगळं खालचं ती वाळू वगैरे खडे-बिडे ते दिसत होते. आणि मग त्या दगडांमधनं आपल्याला वाट काढत तिथे असे पांढरे बाण कोरलेले आहेत दगडांवर. ती वाट तुम्हाला दाखवतात. साधारण अर्धा किलोमीटरचा तो रस्ता आहे. तो रस्ता पार करून आपल्याला जटाशंकर मंदिरापाशी जाऊन पोहोचायचं आहे. जटाशंकर मंदिरापाशी आपण पोहोचलो की तिथे मोठं बेलाचं झाड आपलं स्वागत करतं. आणि समोर तिथे नंदी आहे आणि मग आम्ही त्या जटाशंकर मंदिराकडे जाऊन पोहोचलो. मंदिरामध्ये बऱ्यापैकी गर्दी होती तशी आणि पाय धुतले,
काठी आता आम्ही काठ्या घ्यायला विसरलो होतो. मग आम्ही काय केलं, त्या जंगलामधल्या ज्या काठ्या होत्या, ती काठी घेतली आणि ते काठ्या बाजूला ठेवल्या, बॅग बाजूला ठेवल्या आणि मग मंदिरापाशी जाऊन पोहोचलो. आतमध्ये गाभाऱ्यात काही ते प्रवेश करू देत नाही. बाहेरच बसावं लागतं. अ, तर जे बेलाचं झाड मोठं होतं, बेलाचं झाड आमचे भाऊजी आहे. होते सोबत, त्यांनी त्या बेलाचे पानं तोडली आणि किती आनंद ना, असा असा बेल तोडायचा आणि असा महादेवाला अर्पण करायचा. तो आनंदच वेगळा आहे हो. आणि असं म्हणतात, की म्हणजे असं आहे, की विष्णू सहस्त्रनामामध्ये आनंद हे विष्णूचं नाव आहे. सुंदर हे विष्णूचं नाव आहे. आणि ज्या वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टी अ, जेव्हा आनंद, आनंद म्हणतो ना, ते खरंच किती अलौकिक असतं बघा. ते वेगळंच असतं. ते कशात त्याची मोजदाद होत नाही. आणि त्या जे बेलाचं झाड होतं तिथे एक असं म्हणजे चबुतरा केलेला होता. हौद होता तो आणि हौदाच्या वरती अशा जागा होती. तिथे काही ब्रह्मवृंद रुद्रपाठ करत बसलेले होते. श्रीसुक्ताचे पाठ त्यांनी केले. नंतर रुद्राचे पाठ केले. मग आम्ही त्या ठिकाणी बेल तोडला आणि खाली मंदिरापाशी समोर आलो. तर फुलांनी जी चांदीपटाच्या फुलांनी झाकलेली महादेवाची पिंडी होती, वरती नाग होता आणि त्या महादेवाच्या पिंडीवरती पण वरती एक अशी तयार केलेली एक शिवलिंग त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. मग आम्ही ओंकार गुंजन केलं, महामृत्युंजय मंत्राचा जाप केला, दीपदान केलं आणि त्या अलौकिक अद्भुत जे स्वयंभू आहे, पुरातन आहे, पौराणिक म्हणजे पौराणिक असं स्वयंभू शिवलिंग आहे आणि त्याला साक्षात गंगा, जटेतनं निघालेली गंगा त्याच्यावर सतत असा अभिषेक करते. अशा शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि तृप्त झालं. एक जी शांतता हवी होती, जो आनंद हवा होता, तो त्या ठिकाणी गवसला. डोळे मिटून ध्यान केलं आणि मग नंतर थोडंसं पुढे गेलो. 1-2 मिनिटाचा रस्ता आहे आणि मग वरती त्या ठिकाणी श्री राजराजेश्वरी पीठ आहे. जिथे शिव आहे तिथे शक्ती असणारच. आणि हे पीठ सुद्धा स्वयंभू आहे. त्या ठिकाणी अलौकिक अशा दशमहाविद्यांचं मंदिर आहे आणि ती मध्ये मध्यभागी श्री राजराजेश्वरी पीठ, ती स्वयंभू अशी ती शिला आहे आणि त्या बाजूला दशमहाविद्यांचे त्या ठिकाणी मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक छिन्नमस्ता असेल, नंतर त्रिपुर सुंदरी असेल, ह्या प्रत्येक जी दशमहाविद्या आहे त्या प्रत्येकीच्या मूर्तीच्या खाली एक एक यंत्र आहे आणि वेगळी वेगळी यंत्र आहेत आणि त्या ठिकाणी ती 10 यंत्र आहेत. दशमहाविद्या देवीचं ते प्रतीक आहे आणि ती वेगळी वेगळी यंत्र वगैरे बघून आपण म्हणजे एक अशा अशा प्रकारचं मंदिर बघायला मिळतं आपल्याला. वेगळंच मंदिर आहे. जे आतापर्यंत मी तरी कधी असं कुठे बघितलं नव्हतं दशमहाविद्यांचं मंदिर. आणि मग नंतर बाहेर सुद्धा एक त्या ठिकाणी मोठी शिला आहे आणि ती भिंतीमध्ये कोरलेली शिळा आहे आणि त्याच्यावरती एक यंत्र काढलेलं आहे. समोर सिंह आहे. मोठं यज्ञकुंड होतं त्या ठिकाणी. मग आम्ही त्या मंदिरामध्ये दुर्गेची आरती केली, श्रीसुक्त म्हटलं, देवीची स्तुती केली आणि जरा वेळ ध्यान लावून बसलो. आणि डोळे उघडले तर समोर हे होती सुंदर अशी 2 कासव, लाकडी कासव. त्याच्यावरती नाग आणि हत्तीच्या मूर्ती कोरलेल्या आणि एक वैशिष्ट्य म्हणजे त्या दोन्ही कासवांच्या पाठीवरती यंत्र होती. मोठी-मोठी यंत्र असं कोरलेलं होतं. ते अद्भुत नजारा होता तो. तिथे गणपती पण इतका सुंदर गणपती आणि आम्ही ज्या ठिकाणी उतरलो होतो आमच्या तर त्या ठिकाणी खूप दुर्वा होत्या. मी त्या दुर्वा तोडल्या होत्या. म्हटलं बघूयात कुठे गणपती, मंगळवार आहे आज, बघूयात गणपती दिसला तर अर्पण करू. आणि मग त्या त्या दुर्वा मी त्या ठिकाणी त्या गणपतीला अर्पण केलं. इतका आनंद झाला ना, की असं होत नाही. शहरांमध्ये आपल्याला त्या बाजारामधल्या दुर्वा असतात. आपण दुर्वा तोडायच्या, गणपतीला अर्पण करायच्या. खूप छान वाटलं आणि थोडा वेळ ध्यान लावून बसलो. तो अलौकिक आनंद घेतला आणि जणू काही शक्ती अंगामध्ये आल्याचा अनुभव झाला, की ती दैवी स्पंदनं क्षणभरासाठी अनुभवायला मिळाली. ज्यावेळेला आम्ही ओंकार म्हणत होतो, त्यानंतर जो ध्वनी ऐकायला येत होता, तो सुद्धा इतका सुंदर होता ना, अलौकिक होतं ते सगळं. म्हणजे सुखावून जातो. हे सुखाला तोडच नाही. आणि इतक्या आतमध्ये निसर्गाच्या कुशीमध्ये दडलेलं हे ठिकाण आणि मग तिकडनं खाली उतरून आम्ही
पुढे आलो तिथे गायत्री देवीचं मंदिर आहे आणि महंत पूर्णानंद गुरु बालानंद यांचं ते ठिकाण आहे. नंतर तिथले जे महंत होऊन गेले त्यांची समाधी आहे. तिथे सुद्धा अखंड अशी धुनी सुरू असते. त्या त्या धुनीचं जे भस्म होतं, ते भस्म कपाळाला लावलं. बाजूला त्यांची प्रसादाची 10 दशमहाविद्यांच्या त्या देवींची 10 ताटं तिथं ती मंडळी तयार करत होती. पितळीच्या ताटांमध्ये ते नैवेद्य तयार होत होता. ते सगळं बघितलं आणि मग नंतर पुढे आम्ही आलो तर त्या ठिकाणी लंगर सुरू होता. तो लंगर बघितला कीच आश्चर्य वाटलं, इतक्या आतमध्ये आणि नुसतं काही खिचडी भात नाहीये. तुम्हाला पोटभर जेवण आहे पूर्ण. पोळी, नंतर भाजी, आमटी, भात, ती कोबीचा एक वेगळाच पछडी काहीतरी म्हणतात तो गुजराती पदार्थ तो आहे. हे सगळं बघून आहे ना आश्चर्यचकित होतो माणूस, की इतक्या आतमध्ये खरंच माझा हा हिंदू धर्म किती महान आहे. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माविषयी आपल्याला अभिमान वाटायला लागतो, की किती हा सेवाभाव आहे. अन्नदान श्रेष्ठदान का म्हटलं जातं, त्याचं आपल्याला त्या ठिकाणी अनुभूती मिळते. आणि ज्यावेळेला आपण तो एवढ्या आतमध्ये येतो, आपल्याला भूक लागलेली असते, तो प्रसाद खातो आणि जो आत्मानंद आपल्याला मिळतो आणि देणाऱ्याला आपण आशीर्वाद देऊन जातो. त्याला तोड नाही. तिथं आपण अन्नदानाची पावती पडू शकतो. मग नंतर मी तिथे आतमध्ये गेल्यानंतर त्यांचं कोठीघर बघितलं. ये तिथे सब कणिक देवी लोग भिजवायला मोठं यंत्र 4-5 दिन होतं सेवा ही देते आणि हैं। सेवा देते हैं। रोटी मेकर ते बघितलं. त्या आप कहाँ से बायका माता जी? यशोद म्हणून एक सोमनाथ ये जवळ गाव आहे. सोमनाथ के त्या पास। ठिकाणाहून सोमनाथ त्या के बायका पास है। तेथे सेवेला आलेल्या होत्या. काही महिला, काही पुरुष आलेले होते. आणि चलो, त्यांनी जय सांगितलं, शंकर। की श्रावणामध्ये तर खूप जय मोठ्या महादेव। प्रमाणामध्ये लोकं येतात. श्रावणी सोमवारी फार मोठ्या प्रमाणात अन्नदान होतं. महाशिवरात्रीला गर्दी असते आणि ह्या देवदिवाळीला आणि इतर वेळेला जरी आपण या ठिकाणी गेलो तरी उपाशी मात्र कोणी जात नाही असं त्या लोकांनी सांगितलं. आणि हे जे आश्रम आहे त्याच्या समोरून सुद्धा मोठे आतमध्ये एक जंगलामध्ये रस्ता जातो. त्या रस्त्याने सुद्धा आपल्याला गिरनारला जाता येतं. पण तुमच्या सोबत कोणीतरी ओळखीचा माहितगार व्यक्ती हवा, उजेड हवा, तरच आपण ह्या वाटेने जायची डेअरिंग करायची, नाही तर त्या वाटेने जाऊ नये. आणि त्या वाटेनेच आपल्याला थोडंसं पुढे गेल्यानंतर मोठे-मोठे झरे लागतात. तिथे लोकं वर्षाविहारासाठी येतात. तो भाग थोडासा आतमध्ये आहे तिथून पुढे. आम्ही तर काही तिकडे गेलो नाही आणि मग आम्ही ह्या अ, अन्नदान ज्या ठिकाणी होत होतं तिथल्या प्रसादाचं सेवन केलं आणि मोठ्या तृप्त मनाने आम्ही परतीच्या वाटेला लागलो आणि एक काहीतरी मिळालं होतं. जे मिळालेलं होतं त्याला कशाचीच तोड नव्हती. अलौकिक अद्भुत होतं, निसर्गाच्या कुशीमध्ये दडलेलं. आणि या ठिकाणाविषयी असं सांगितलं जातं, की स्वामी विवेकानंदांचं हे अतिशय प्रिय ठिकाण होतं. स्वामी विवेकानंद सुद्धा या ठिकाणी यायचे, अशी माहिती मला मिळाली. आणि अशा ऐतिहासिक, पौराणिक महात्म्य असलेल्या ठिकाणाला भेट द्यायला मिळाली याचा आनंद अवर्णनीय होता. म्हणजे वैकुंठ चतुर्दशीचा दिवस 4 नोव्हेंबर 2025 देवाला धन्यवाद देते, की मला या ठिकाणी यायला मिळालं. तर सगळ्या दत्त भक्तांनी ज्यावेळेला तुम्ही गिरनारला भेट द्याल, त्यावेळेला या ठिकाणासाठी वेळ राखून ठेवा. वर्षभरात तुम्हाला सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेमध्ये आपल्याला या ठिकाणाला भेट देता येते आणि एक आवर्जून भेट द्यावं असं हे ठिकाण आहे. आपल्याला हा भाग कसा वाटला? आपण या ठिकाणाला भेट दिली होती का? आपला अनुभव काय आहे? किंवा आपल्याकडे काही वेगळी अजून माहिती असेल, तर आपण आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवायचं आहे. आणि आपण जर भेट दिली असेल, तर ते सुद्धा आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि आपल्याला जर असेच यासारखे भाग अजून काही माहिती हवी असेल, तर ते सुद्धा आपण आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवायचं आहे. हा भाग कसा वाटला हेही आम्हाला जरूर सांगा. आता इथेच थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय गिरनारी. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा